कासव आणि ससा एक गोष्ट 8 धडे. कासव आणि सशाची गोष्ट आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आहोत. खरे तर अनेक लोकांना या गोष्टीपासून प्रेरणा मिळण्याऐवजी ती कंटाळवाणी वाटते. पण मी या गोष्टीच्या नव्या आवृत्त्या सादर करत आहे. ज्याप्रमाणे बिल गेट्स विंडोजच्या नव्या आवृत्ती सादर करतात, अगदी तसेच या कथेत अनेक मौल्यवान सूत्रे लपलेली आहेत आणि नवीन आवृत्तीत कासव आणि ससा आजच्या जीवनातील सूत्र साधन करताना दिसून येतात. अशी सूत्रे जी तुम्हाला जीवनातील यशाचा मार्ग दाखवतील. कासव आणि ससा या दोघात शर्यत झाली. सशाला वाटले की हे सुस्त कासव काय पडू शकणार. ससा अति आत्मविश्वास दाखवून लांबर पळून झोपला आणि कासव हळूहळू चालत लक्ष्यापर्यंत पोहोचले. ही आहे कथेची जुनी आवृत्ती. कथेचा पहिला धडा. जो सतत आणि पूर्ण समर्पणासह काम करतो तो जिंकतो. कासवासारखा. तुमच्यासोबत शिकणारे कित्येक मित्र किंवा इतर लोक प्रगती करतील असे कधीही वाटले नसतानाही आज ते प्रगतीच्या शिखरावर आहेत. तसे तुम्ही पाहिले असेल. या उलट कित्येक लोक असे असतील ज्यांचे यशस्वी होणे तुम्ही निश्चित मानले होते, परंतु आज ते साधारण आयुष्य जगत आहेत. सशाची जमात अनेक वर्षापासून लाजिरवाणी होती. ते मानभर करून चालू शकत नसत. कोणी त्यांची थट्टा करू नये म्हणून ते जंगलात लपून राहत असत. एक दिवस सशांनी अपमानाचा बदला घेण्याचा निश्चय केला. सशांनी कासवांना आव्हान दिले, पण आता कासवने शर्यतीत भाग घेण्यास नकार दिला. कारण कासव चतुर होते, ते दूरचा विचार करीत होते. कथेचा दुसरा धडा. एकदा शक्तिशाली शत्रू हरला तर गर्व वाटू देऊ नका. कारण नशीब प्रत्येक वेळी मेहरबान होत नसते आणि शत्रू प्रत्येक वेळी चूक करत नसतो. सशांच्या जमातीने खूप तडजोड केली, कोर्ट केस केली, संप केले, लोकांचे समर्थन मिळवले आणि कासवाला पुन्हा एकदा शर्यतीत सामील व्हायलाच लावले. बुद्धिमान कासवाने अट ठेवली की यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार. ससे तयार झाले. ठरल्या वेळेवर शर्यत सुरू झाली. सशांना वाटले की मार्ग ठरवल्यामुळे काय होणार, शेवटी गतीच कमी पडते. खूप नाराजीने कासव शर्यतीत सहभागी झाले, परंतु कासवाने डोके लावून शर्यतीचा मार्ग असा ठरवला की तो पार करताना पाण्याचा एक ओढा लागत असे. कथेचा तिसरा धडा. कोणतेही काम करणे निश्चित झाले की स्वतःची मर्मस्थळे लक्षात घेऊन रणनीती तयार करा. सशाने यावेळी प्रतिज्ञा केली की काहीही हो, यावेळी रस्त्यात थांबणार नाही. ससा गतीने पळू लागला. पळताना अचानक समोर पाण्याने भरलेला ओढा पाहून ससा अडचणीत सापडला. कासव एवढ्या हुशारीने खेळेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. पुन्हा एकदा पराजय आणि अपमानाचा विचार करून ससा मनात हादरला. निराश, हताश आणि सुन्न झालेला ससा बोलूच शकत नव्हता. कथेचा चौथा धडा. कधीही शत्रू किंवा लक्ष्य दुर्बळ किंवा मूर्ख समजू नका. तुम्ही चाल खेळू शकता, तसेच इतरही चाल खेळू शकतात. ससा हताश होऊन ओढ्याच्या काठावर बसला, कारण त्याला पोहताच येत नव्हते. इतक्यात कासव तिथे पोहोचले आणि सशाकडे पाहून हसू लागले. सशाची झुकलेली नजर पराजयाची कबुली देत होती. इतक्यात दोघांनाही आश्चर्याचा धक्का देत वाघ तिथे पोहोचला. त्याला ससा कासवाच्या शर्यतीबद्दल काहीच माहीत नव्हते. तो ससा आणि कासवाला लगेच म्हणाला, तुम्ही दोघे माझ्यासोबत शर्यत लावा, नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकणार. एका छोट्याशा शर्यतीमुळे तुमची गोष्ट प्रत्येक व्यासपीठावर सांगितली जात असे आणि प्रत्येक पुस्तकात छापली जात असे. आता या गोष्टीत मी तुमच्या जागी येऊ इच्छितो. कासव आणि सशाने ठरवले की न पळता मेल्यापेक्षा पळून जिंकण्याचा प्रयत्न करणे श्रेयस्कर. कथेचा पाचवा धडा. अडचण समोर असताना पराजय स्वीकारून समर्पण करण्याऐवजी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणे श्रेयस्कर ठरते. काय सांगावे, परिस्थिती कधी बदलेल. ससा आणि कासव वाघाला म्हणाले की महाराज, आम्ही तुमच्यासमोर खूप लहान आहोत, त्यामुळे शर्यतीचा मार्ग आम्हाला ठरवू द्या. वाघाने मोठ्या त्वरात होकार दिला. पुन्हा एकदा मूळ जागेपासून शर्यत सुरू झाली. सशाच्या पाठीवर बसून कासव त्या ओढ्यापर्यंत खूप गतीने येऊन पोहोचले. ओढा पार करताना ससा कासवाच्या पाठीवर बसला. सशाला घेऊन कासव गुपचूप पोट ओढ्यात निघून गेले आणि वाघ स्वतःच्या पराजयावर भडकला, कारण शक्तिशाली असतानाही वाघाला ओढा पार करता येत नव्हता. कथेचा अन्य तात्पर्य. कुणी मोठा किंवा गतिशील आहे म्हणून तो जिंकणार असा त्याचा अर्थ नव्हे. शत्रू शक्तिशाली असेल तर संघ तयार करून लढा द्या. तुमची दुर्बलता दुसऱ्याचे शक्तिस्थळ असेल आणि त्याची दुर्बलता तुमचे शक्तिस्थळ असेल तर त्यापेक्षा मोठी जोडी असू शकत नाही. ही शक्तिशाली सूत्रे तुम्ही तुमच्या जीवनात वापरून स्वतःच्या यशाची टक्केवारी वाढवू शकता आणि स्वतःचे ध्येय प्राप्त करू शकता. या गोष्टी फक्त 2 मिनिटे हसून सोडण्यासाठी नसतात. तुम्हाला आणखी सर्वोत्तम बनवणे त्यांचे ध्येय असते. जगात ज्ञान अनेक रूपात पसरलेले आहे. ते घेण्यासाठी तुम्ही तयार नसाल तर त्याचे कवडीचेही मोल नसेल. संदर्भ जीत की हार व्हा तयार. डॉक्टर उज्ज्वल पाटणी.